टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जागतिक मातृभाषा दिनानिमित्त ग्रंथ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने खरं तर या संपूर्ण ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। आपण पाहू शकता मोठ्याच प्रमाणात इथे लोकांची उपस्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ते मराठीचे वातावरण जे निर्माण झाले आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात फळक जे आहे ते हातात घेऊन या दिंडीचं स्वरूप जे आहे ते पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। वाचनासाठी काढा वळ, ज्ञानासाठी उचला कावड, अशा विविध पद्धतीचे बॅनर जे आहे ते इथे आपण हातात घेतलेले पाहायला मिळते। त्यासोबत पुस्तकं वाचा, ज्ञान वेचा, सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा, असे विविध फळक जे आहेत ते आपल्याला या सर्वांच्या हातात असलेले पाहायला मिळत आहे। आपण येथील काही नागरिकांशी बातचीत करणार आहोत। बाबा, कुठून आला आहेत, काय सांगाल? आज ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले। मी घाटकोपरून आलोय। घाटकोपर दिंडीमध्ये सामील झालाय, काय भावना? मला ना दुसरे बाबा काय सांगा, रॅलीमध्ये आयोजन आलं मराठी भाषेचं निमित्त सर? राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं ग्रंथालय आहे, त्या ग्रंथालयातर्फे आज मातृभाषा दिन गौरव आहे ना, त्यासाठी ही दिंडी काढण्यात आलेली आहे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या ग्रंथालयातून। एकूणच या रॅलीचं कशा पद्धतीचं आयोजन असणार आहे, काय सांगा? ही गिरणी कामगारांची संस्था आहे राष्ट्रीय मिल मजदूर संघ, त्या गिरणी कामगारांच्या संस्थेतर्फे सगळ्या कामगारांनी याचा सहभाग घेतलेला आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते या दिंडीमध्ये सामील झालेले पाहायला मिळत आहे। मोठ्या उत्साहात ही दिंडी जी आहे ते काढण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आणखी काही लोकांशी संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल? खरं तर आज ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले, तुम्ही सामील झालेत, काय भावना? चांगलं वाटतंय, खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय। उलट दिंडी काढले म्हणून कंपनीने छान वाटतंय। दादा, काय सांगायला तुम्ही मराठी भाषेसाठी? आज मराठी भाषा जागतिक मातृदिन दिनानिमित्तानं राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वाचनालय आणि ग्रंथालय या विभागातर्फे ही ग्रंथदिंडी आज काढण्यात आलेली आहे। आणि या ग्रंथदिंडीमध्ये सर्व गिरणी कामगार, वेगवेगळ्या आमच्या संस्था सामील झालेल्या आहेत। आणि जनतेला आम्ही आज या दिंडीच्या मार्फत एक संदेश देतो की यापुढे मराठी दर्जा वाढलेला आहे आणि मराठी शिकणं, मराठी बोलणं, मराठी लिहिणं हे आवश्यक आहे। जसं इतर राज्यामध्ये आपापल्या मातृभाषांना प्राधान्य दिलं जातं तसं मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे। म्हणून शक्यतो जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवलं पाहिजेत। मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठीचा अभिमान आपल्याला पाहिजे आहे। आणि म्हणूनच आज या ठिकाणी आमचे विशेष नाटककार, दिग्दर्शक माननीय नार्वेकर साहेब या ठिकाणी, श्रीनिवास नार्वेकर उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा 2 मिनिटं मी बोलण्याची। सर, काय सांगाल? ग्रंथ दिंडीचं आयोजन करण्यात या ग्रंथदिंडीच्या निमित्तानं आज जागतिक मातृभाषा दिनाच्या निमित्तानं ही ग्रंथदिंडी काढण्यात आलेली आहे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं। आणि अशा पद्धतीनं ही ग्रंथदिंडी काढणं हे आपली मातृभाषा टिकवण्याचं आणि पुस्तकं टिकवण्याचं आणि वाचवण्याचं एक माध्यम आहे असं मला वाटतं। मातृभाषेतून शिक्षण, मातृभाषेतून ज्ञान घेणं हे फार महत्त्वाचं आहे। आपली सगळी पिढी ही मातृभाषेतून आपलं शिक्षण घेऊन मोठी झालेली आहोत आणि शेवटी मातृभाषेतून आपण जेवढं शिक्षण जवळचं घेतो तेवढं जवळ आणखी काहीही नसतं। इंग्लिश ही अन्य कुठल्याही भाषा ज्ञानभाषा आहेत, अन्य सगळ्या भाषा शिकाव्यात, पण मातृभाषेतून शिकणं हे फार महत्त्वाचं आहे। मातृभाषेतून जेवढं आपण शिकतो तेवढं आपण अधिक लवकरात लवकर शिकतो, कारण शेवटी जन्माला बाळ आल्यानंतर ते पहिल्यांदा आई किंवा बाबाच बोलतं, डॅडी किंवा मम्मी म्हणत नाही। तर मला वाटतं हे जे काही आहे तर हे मातृभाषा टिकवण्याचं आणि आपली मराठी टिकवण्याचं माध्यम, या माध्यमातून हे सगळं ही मातृभाषा वाढवणं आणि मराठी वाढवणं। कारण ज्ञानेश्वरांनी 750 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी मराठीचं कौतुक गायलेलं आहे। माझी मराठीची बोलं कौतुके असेल, किंवा 16व्या शतकामध्ये फादर स्टीफन्स सारख्या ख्रिश्चन धर्मगुरूंना सुद्धा मराठीचं कौतुक केलेलं आहे। जैसी हरळा माझी रत्नकिळा, तैसी माझी मराठी या भाषा मराठी। तर अशा नॉन मराठी माणसांनी सुद्धा मराठीमध्ये उत्तम लेखन केलेलं आहे। तर मग आपण तर मातृभाषेतून आपण शिकलेलो आहोत, तर मला वाटतं या मातृभाषेचं महत्त्व आपणच जाणलं पाहिजे। आणि जोपर्यंत आपण आपल्या मातृभाषेचं महत्त्व जाणत नाही
तोपर्यंत बाकीच्यांनाही सांगण्याची काही आपले आपण होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणं, मातृभाषेतून बोलणं आणि मातृभाषेतून चालणं वागणं सगळं हे मला वाटतं मातृभाषेतूनच व्हावं. नक्कीच खूप खूप धन्यवाद. म्हणजे आपण जर पाहिलं जागतिक मातृभाषा दिनानिमित्त संपूर्ण या ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.